खरं तर काल कोर्टाचा आदेश आला आणि पावसाने आपली हजेरी लावली. नेमकं 2-3 दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेश्वरानं प्रचंड साथ पावसाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली दिसते. मागं उपोषण सोडलं आणि त्याच्या अर्ध्या तासातच आपला पेंडॉल घेऊन पडला. तिथे प्रचंड पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला आणि आजही तशी स्थिती आहे. अशा सगळ्या अवस्थेमध्ये जरांगे साहेबांना जेव्हा माहीत झालं तर लगेच त्यांचा कॉल आला तर या अशा अवस्थेमध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या भावनेतून ते इथं आले. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा त्यांच्या खरेतरी आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले, त्याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली. 150-200 सभा आपल्या झाल्या, 7 दिवसाचं अन्नत्याग झालं, पुन्हा पदयात्रा झाली, तेव्हा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे. आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं, सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं, राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं. त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा दिला. काही काँग्रेसचे मंत्री कार्यकर्ते हजर होते, त्यांचे आभार मानले पाहिजे. दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट ते पण पाठिंबा दिला. ते स्वतः मला वाटते अमरजी काळे अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते. आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते. त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी तो शेतकरी म्हणून आलेलो आहो. हा गोष्ट आहे. आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय तर तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार? बिलकुल भेटणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळ्याच विरोधक तिथे जाते कधी जात तेलवीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचण येत नाही. सर्व पक्षांनी आलं तर शेतकरी म्हणून सर्वजणांना एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे. जसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा, कमी अनुभव असताना सुद्धा हे सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे. हे श्रेय आमचं नाही तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झालं. म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे. आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असेल, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, तुमचे विजय जांभे असतील, तुमचे प्रकाशजी मोरे असेल, उत्तर आम्ही बरोबर असेल. आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण टाळ्या वगैरे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.